हे काय झालं माझ्यासोबत. तर हे जाणार आपली छत्री पलीकडे. हो माय गॉड. वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग. तर आम्ही बाळासून परत कॉलेजला आलोय. मी विश्वजित चाललोय कॉलेजकडे. आणि आज परत थेंब पाऊस पडालाय. आलो इथे गेट जवळ कॉलेजच्या. आणि काय डेपोचं सामान आहे वाटतं. काय डेपोच आहे ना. आम्ही चाललोय असं फेऱ्या मारून इकडून. तिकडे मागं पूर्ण चिखल आहे म्हणून इकडून असं फेऱ्या मारून चाललोय. काही कामच नाही ना. काम कसं नाही, कॉलेजला आलो तर काम असणारच की. तर आम्ही आता आलो कॉलेज जवळ. विश्वजित आणि मी पूर्ण जवळच आहे. आणि एकतर बास झाले चालून. ठीक आहे, सेकंड इयरला पण रोज येण्यासारखं आहे. फर्स्ट इयरच नीट येणं झालं कॉलेजला. काय फर्स्ट इयर पण जातोय, थर्ड इयर पण सेकंड आणि सेकंड इयर पण आणि फोर्थ इयर पण. तर आलो आपल्या रूम जवळ. इथं आता जायचं आत. ते येऊन बसलो इथं विश्वजित आणि मी, माझं मित्र काय आणि सर एक यायचं आहे. तास मग बाहेर फिरण्यापेक्षा इथे येऊन बसलो आहे मी. आणि मित्र काय फोन बघायला आणि तो तर काय अभ्यास करायला. मी अजून माझी तोंड बसून फोन बघायला. तर थोड्या वेळात परत खाली जायचं. फायनली पोचलो घरी. असल्या पावसात पूर्ण माझं डोकं वगैरे भिजलंय. बाहेर अजून सध्याला पाऊस चालू आहे. तर आता अजून जेवण वगैरे करायचं. भूक लागले. सकाळपासून काही खाल्लो नाही, काही नाही. चहा पण पिलं नाही. आता तसंच गेलं गडबडीत. तर आता कपडे वगैरे चेंज केलो सगळं आहे. आणि डोकं पण थोडं वाळलं आहे. आता हातपाय पण वगैरे धुलं. आता जायचं जेवण करायला. एकतर भयंकर भूक लागले. आता गेल्या आता पलीकडे जाऊन जेवण वगैरे करायचं. तर आता जेवण वगैरे झालं. आता येऊन बसलोय आत. मग 1 तास आता झोपणार आहे. 1 तासानंतर मग त्यांना जनावरांना खाली घेऊन जाणार आहे. मग आता सध्याला घेऊन जावं म्हटलं तर आता सध्याला पाऊस पडाला आहे. म्हणजे एक 15-20 मिनिटं जर बाहेर थांबलं ना तर आम्ही भिजतो, एवढं पाऊस आहे. मग काय करायचं आपण संध्याकाळी म्हणजे किमान 3 वाजता ती वगैरे घेऊन जायचं. आता वाजले 2 म्हणजे 1:45 वाजलेत अजून. मग 3 वाजता ती सोडायचं त्यांना. आता मी आलोय खाली परत. येताना आलोय छत्री घेऊन. म्हणजे पावसाचं वातावरण आहे. कधी पाऊस येते सांगता येत नाही. आता सध्याला एक पाऊस नाही, पण सांगता येत नाही कधी येते कधी नाही. तर ही 2 आहे. ही त्याची आहे आणि ती त्याचं पिल्लं. ते दोघांना घेऊन आले खाली. आणि परवा दिवशी जे काय पाऊस पडलं होतं ना ते अजून पण पाणी इथं आणि परत तिकडं आणि माझ्या मागच्या साईडला तिकडं पण आहे. आणि आपलं कांद्याचं काय सत्यानाश झालं सगळं बेहाल. पाऊस हे बंद झालं तर बरं. नाही जर करता अजून 1-2-3 दिवस असं पडलं ना तर कांदा पूर्ण सत्यानाश. आता झालंय सगळं. आता काय राहिलं नाही यात, पण तरी आहे थोडंफार. आणि पप्पांनी काय परवा तिकडनं वरचं सगळं पाणी येतं इथं स्टॉप होत आहे म्हणून माझी अजून कांदा नाश होते म्हणून पप्पांनी काय केलं हे सगळं इकडं फोडून दिलेत. इथं फोडून दिलं. तिकडे डबऱ्या जाते वरचं पाणी सगळं. तिकडचं वरचं सगळं पाणी येतं आहे आणि इकडे साईडला जेव्हा स्टॉप होत आहे. त्यामुळे पप्पांनी इकडे फोडून दिलं. सगळं पाणी इकडे साईडला जात आहे. आणि इकडचं वरचं पाणी सगळं येतं आहे आणि हे डबरा भरतं इकडं. हे डबरा भरत आहे. मग पूर्ण आपला कांदा सत्यानाश झाला आहे पूर्ण या पावसामुळं. आणि पाऊस पण काय 2-3 दिवस झाला. 2-3 काय माझ्या मते 4-5 दिवस झाला. रोज संध्याकाळी पाऊस येत आहे म्हणजे येतेच. निदान 25% का होऊन येत आहे. हे आमचं शेत आहे पुढचं आणि शेजारच्यांचं शेत आहे इथं पुढं. हे सगळं इकडं पाणी आलं आहे. इथलं पाणी सगळं बरोबर इकडे खाली चाललं आहे. म्हणजे बघू शकता तुम्ही किती पाणी येतं. इथे किती पाणी चाललं आहे. काही इकडे तर पूर्ण बघा वरचं पलीकडे तिकडे कॅनल आहे. ते कॅनलचं पण पाणी सगळं येतं आहे. आणि इथे कसलं डेंजर पाणी चाललं आहे. एवढं पाणी चाललं आहे इकडं. पुढं सगळं पाणीच आहे इकडं. एवढं भरलं आहे डबरा. येत नाही ती पाणी. तर मी इकडं जरा लांब आलोय तर ती तिकडे गेलोय पूर्ण कांद्याच्या साईडला. लय मस्त आहे त्याच्या अंगात. आता चाललंय घराकडे. म्हणजे मी एकटा घराकडे चाललोय. ह्यांना नाही. ह्याला इथं बांधलं, ह्याला इथं बांधलं आणि त्याला तिथं बांधलं. आता मी घराकडे जायचं कारण म्हणजे मी चहा प्यायला चाललोय. म्हणजे घरातले चहा प्यायला बोलवले. घर काय लय लांब नाही, फक्त कॅनलच्या वर आहे आणि मी कॅनलच्या खाली आहे. आणि आता घरी चाललोय म्हटल्यावर हे सगळं ठेवूनच येतो छत्री. कारण पाऊस सगळे शांत आहे. आता शांत झाले आज कसं काय. मी याचं काही गरज नाही. आता वाजले 5:30. मग नंतर अजून एक 15-20 मिनिटांनी चहा पिऊन वगैरे यायचं. मग यांना घेऊन जायचं. म्हणजे एवढं येऊन पण लवकर घेऊन जायचं नाही. 6:30 वाजता ते घेऊन जायचं. आणि त्यांचं पिल्लू आहे इथं साईडला. आता मला कुठनं जायचं आहे माहिती आहे का. तर मला एका मोठ्या संकटातून पार व्हायचं आहे. म्हणजे ते संकट म्हणजे ह्या पाण्यातून पलीकडे जायचं आहे मला. इकडून जावं लागेल तर तिकडं पूलवरून यावं लागेल मला. लांब होतं आहे ते. तेवढं कोण लांबून जाणार.
त्यासाठी मी जाणार आहे इथून कॅनलमधूनच. तर ह्याच्या आधी ही छत्री मी तिकडे पलीकडे फेकतो, म्हणजे मी फोन आणि पॅन्ट वर घ्यावं लागतं, त्यामुळे छत्री पलीकडे फेकतो. तर हे जाणार आपली छत्री पलीकडे. हो माय गॉड, हो भाई साहब, हे काय झालं माझ्यासोबत. मी छत्री तर पलीकडे फेकालतो, ही छत्री तर इथेच पडली पाण्यात, अजून पण ओढली आहे छत्री. अरे बापरे. आता मी एक काम करतो, मला फेकत नाही, आता माझ्या हातातच घेऊन जातो पलीकडे आता जाताना. आता मी चाललो ह्या पाण्यातून पलीकडे. ओ हो काय डेंजर पाणी आहे रे, किती घाण आहे पाण्यामध्ये. तर फायनली पोहोचलो घरी आणि पाऊस वगैरे काय झाला नाही. आजचा आपला ब्लॉग इथेच एंड करूया. जर का तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड बाय.